इथले नाही सांगत बरं का, आमच्या मंजिरीचे सांगत. इथं कोण आहे नेमकं मला माहित नाही. सकाराम आणि तुकाराम दोघ जण. आणि हे काय केलं, यांनी बाजारला गेले बघा. येताना यांना यायला झाला उशीर. काय झालं, बाजारला गेले आणि येताना यायला उशीर झाला. पण जुन्या काळामध्ये वाहनं नसायची आणि वाहनं नसल्यामुळे हे पायी यायचे. महाराज फाट्यावरून आले की पायी यायचे आणि फाट्यावरून येता येता झालं असं, यांना लागली तहान. आणि तहान लागल्यावर म्हणले यार आपल्याला तहान लागली, म्हणजे आता पर्याय शोधावं लागेल काहीतरी. म्हणले काय शोधायचं, जवळची विहीर दिसली बाबा. तर विहिरीवर गेले दोघ जण. विहिरीवर गेल्याच्या नंतर यांनी तिथं शोधाशोध सुरू केला. संध्याकाळ झालेली, अंधार पडलेला. इकडे बघा बघा, इकडे बघा, ऐका ऐका, लक्ष द्या. त्या दोघांनी चाळाचाळी सुरू केली. म्हणजे पाणी प्यायचं पण कशाने काढायचं विहिरीत. पण जुन्या काळामध्ये असे थारोळे मोठाले असायचे. पोहरे तिथं त्या थारोळ्यामध्ये ठेवलेले असले. पोहरा आता वरवर तर पोहरा बघायच भेटणार नाही. बोरानेच बोर करून टाकले, त्याच्यामुळे पोहरे कुठून भेटायचे बघायला. अचानक पोहरा दिसला आणि एकदम मला पोहरा आहे इथं. पोहरा घेतला, पोहरा खाली सोडला. खाली सोडताना दोघांनी डोकून पाहिलं तर खाली त्यांना चांदणी रात्र होती, उशीर झालेला होता. चंद्र दिसला पाण्यात. काय दिसलं, चंद्र. तो सकाराम तुकारामला लगेच काय म्हणतो, अरे 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 तुकाराम, अरे बघ ना मला, अरे चंद्र पडला पाण्यात. ते चंद्राचं प्रतिबिंब कुठं दिसत होतं, पाण्यामध्ये दिसत होतं. अरे म्हणले चल 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 बघ बघ बघ, म्हणले चंद्र बुडला, म्हणले पाण्यात पडला. तुकाराम पळतच आला. म्हणला याला वर काढल्याशी पर्याय नाहीतर मरण ना. म्हणला हे तिकडून येतानाच उली उली काळ कसे घालवते म्हणून सांगतो ऐका. हे दोघ जण महाराज फुल याच्यामध्ये प्रेशर मध्ये दोघं म्हणले आता आपल्याला चंद्राला वाचवल्याशिवाय पर्याय. पावरा सोडला ना खाली पावरा सोडला. पण खाली सोडला की ते पाणी असं लाटाने हलायचं. आता लाटाने हल्ले होते, चंद्र असं 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 व्हायचं. पावऱ्यात काय बरोबर चंद्र बसा ना. मग करायचं काय, थोडस त्यांनी स्थिर होऊ दिलं पाणी. आणि बरोबर जिथं प्रतिबिंब दिसतंय चंद्राचं तिथं बरोबर पावरा नेला आणि पावऱ्यामध्ये त्याला घेतल्याबरोबरच लगेच तो म्हणतोय आला कुठं, पावऱ्या. आता ढिलं पडायचं नाही म्हणलं, ह्याला आपल्याला वर काढण्याशिवाय पर्याय. महाराज माग पुढे दोघं सरले. वर वाढला पावरा, वाढला पण पायरीला अडकाला. आता पायरीला अडकल्यावर तो पावरा वडन का, दाव निबार त्या टायमाला लावलेलं ते. तरी सुद्धा त्या दोघा जणांनी काय केलं, माग पुढे सरले महाराज. आणि जोरात ओढायचं म्हणले, आता ढिलं पडायचं नाही, ह्याला वाचवायचीच आपल्याला. ते वाहनावरच नव्हते हो. लक्ष द्या मी कशामुळे सांगतोय. माग पुढे सरले महाराज, 1 2 3 असं म्हणले. झटका मारला, पावरा गुतल्याला कुठं, पायरी. दाव तुटलं ताडकून. दाव तुटल्याबरोबर ह्यांचं थोबड झाले वर. ते एकमेकाला म्हणते तारा तू क्या, चंद्र तर झटक्यासच वर गेला. काय म्हणले, वर गेला चंद्र, खरंच वर गेलता का. अहो हे बहाणावरच नव्हते ना, चंद्र वर गेला म्हणले. अरे असा काळ व्हायला घालू नका रे. काय जर व्हायला घालू, काय जर तुम्हाला सार्थकी लावायचं असेल तर तुम्ही एकच काम करा महाराज. काळ सारावा चिंतने एकांत वाचे गंगा स्नाने, देवाच्या पूजनी प्रदक्षिणा तुळशीच्या. महाराज जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण करत करत काय सार्थकी लावा. अनेकांनी जसा काळ सार्थकी लावला. संत महात्म्यांनी, माझे ज्ञानेश्वर माऊली चाकरवाडीकर असतील, माझे स्वामी महाराज असतील, माझे गंगा भारती बाबा असतील, माझे ईश्वर भारती बाबा असतील, माझे संत गुणभूषण नरेनारायण महाराज असतील, माझे प्रभू रामचंद्र असतील महाराज, अनेक या संत महात्म्यांनी देवाधिकाऱ्यांनी महाराज काळ सार्थकी लावला. आपण सुद्धा लावा रे काळ सार्थकी. काळ सार्थकी लावा. आणि जर काळ सार्थकी नाही लावला महाराज तर खूप मोठा पश्चाताप करण्याची वेळ येईल आपल्या जीवनामध्ये. जेवढ्यांनी काळ सार्थकी लावला त्यांनी काय केलं तर धरीला म्हणी विठ्ठल, भगवंताचं नामस्मरण अखंड केलं आणि म्हणून त्यांचा काळ सार्थक
सार्थकी लागला, सार्थक झाला. पण ऐका, हे करत असताना माझे संत निळोपारायण म्हटले, तुम्ही ज्या वेळेस संतांच्या संगतीत येताल त्यावेळेस काळ सार्थक होईल. पण संतांच्या संगतीत येऊन सुद्धा अजिबात आपल्या ठिकाणी अहंकार नसला पाहिजे. नुसतं संतांच्या संगतीत येण्याला अर्थ नाही महाराज. तिथं आपल्या ठिकाणी अहंकार नसला पाहिजे, गर्व अभिमान कुठलंच काही नसलं पाहिजे. तरच काळ सार्थक होईल आणि ती भक्ती तुमची श्रेष्ठ ठरेल. म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणात म्हणले, कीर्तनाचा समारंभ आणि निरदंभ, अहंकार ठेवू नका आणि कीर्तनाला सुरुवात करा. नक्कीच तुमचा काळ सार्थक होईल आणि तुम्ही कोणतं सुख भोगताल जे निळोपारायांनी भोगलं. अखंड समाधीला जाऊन पोहोचले आणि त्या समाधीचं सुख भोगलं. या अभंगाच्या शेवटच्या चरणात निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे. नित्य समाधी जर लावून घ्यायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर या भक्तीचे जे काही प्रकार सांगितले त्या पद्धतीनं आपल्याला तिथपर्यंत जावं लागेल. समाधीचे प्रकार, कारण की या समाधीचा अनुभव चांगदेव महाराजांचं उदाहरण समोर घेतल्याच्या नंतर सुद्धा येतो आपल्याला. लुब्धली नादी लागली समाधी, बुडजन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभव, एकची सिद्ध साधकारे, आनंद कल्होळी गती नामावळी रे, पवित्र गाणे नामावळी. ऐका, समाधीचं जे सुख आहे हे समाधीचं सुख आपल्याला भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर मिळत. संत निळोबारायांच्या जीवनामध्ये जी काही क्रिया घडली आणि ज्या माध्यमातून हे समाधीच्या सुखापर्यंत हे जे सुख आहे हे भोगलं. कारण की समाधी म्हणजे रामकृष्ण नामे साधली आणि तयासी लाधली, किंवा समाधी संजीवन हरिपाठ. मनुष्याचं साध्य जर काय असेल, मनुष्याचं साध्य जर काय असेल तर ते देवप्राप्ती. मनुष्याचं साध्य देव प्राप्त करून घेणं हे मनुष्याचं साध्य, या जीवाचं साध्य आहे महाराज. पण हे साध्य प्राप्त करत असताना साधना ही कीर्तन आहे. आणि म्हणून या कीर्तन साधनेच्या द्वारात संत निळोबाराय गेले. तशा पद्धतीनं आम्ही सुद्धा देवाचं सुख भोगलं पाहिजे. अभंगाचा जसा जमेल, जसा झेपेल, जसा सुचेल तशा पद्धतीनं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मी तुमच्या समोर हा भाव मांडण्याचा प्रयत्न केलाय. माझी कीर्तन सेवा थांबते. 1-2 मिनिट फक्त घेणारे जाता जाता बघा, जीवनामध्ये आल्याच्या नंतर संतांची सेवा करा, देवाची भक्ती करा आणि आई वडिलांबद्दलचं प्रेम, आई वडिलांचा आदर जीवनामध्ये सांभाळा. या 3 गोष्टी करा. कारण देव आम्हाला दिसत नाही, देव ही अदृश्य शक्ती आहे. देव ही अदृश्य शक्ती आहे. आणि संत हे महाराज दिसले, समोर आले तरी आम्हाला ते कळत नाही. पण जर संतही आम्हाला, संतांचं दर्शनही आणि देवाचंही दर्शन, प्रभू महाराज कौशिक आले, संतांचंही दर्शन आणि देवाचं दर्शन जर करायचं असेल तर देव तर आम्हाला अदृश्य शक्ती असल्यामुळे दिसत नाही, संत तर आम्हाला कळत नाही. म्हणून एकच काम करा, रोज आई वडिलांचं दर्शन करा. बस तुम्हाला देवाचंही दर्शन घडेल आणि संतांचंही दर्शन घडेल. कारण की आई वडिलांचे आपल्यावरती खूप उपकार आहेत, संतांचे आपल्यावरती उपकार आहेत, देवाचे आपल्यावरती उपकार आहेत. महाराज देवाचे किती उपकार आहेत, जेणे हा जीव दिला दान. संतांचे काय सांगू आता, संतांचे उपकार काय, उपकार मज निरंतर जागे, हे संतांचे उपकार आहेत. तसेच आई वडिलांचे सुद्धा महाराज आपल्यावरती उपकार आहेत. म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांसारख्यांनी सुद्धा ओवी तयार केली. महाराज सगळं तीर्थाची या दुरी जे का माता पितरी त्या सेवे शिकी शरीरे लोण की. जे महाराज आई वडिलांची सेवा करा. या सेवेमध्ये सर्व सेवा तुमच्या येतात. म्हणून आई वडिलाचे उपकार आहेत महाराज. किती आईचे उपकार सांगू. आई थोर तुझे उपकार 9 महिने 9 दिवसांनी
केली कृतार्थ मला जन्म देऊनी थोर दिले संस्कार आई थोर तुझे उपकार आईचे उपकार आहेत तसेच बापाचे सुद्धा उपकार आहेत आपल्यावरती महाराज अहो मुलगा जर शिक्षण घेत असेल आणि मुलगा जर बाहेर गावी असेल बाहेर जिल्ह्यामध्ये असेल बाहेर राज्यामध्ये असेल मुलगा आणि बापाला जर फोन केला बाबा मला 1.5 लाख रुपये लागत आहेत आणि 2 दिवसामध्ये पैसे पोस्ट झाले तर ठीक आहे नाही तर मला कॉलेजमधून बाहेर काढणार बाप महाराज दारोदार फिरल प्रत्येकाच्या दारामध्ये जाईल फाटकं बनेल अंगावर असेल त्याच्या तरी पण मुलाला पैसे पोहोचत झाले पाहिजे लेकराचं हित काळजी करणारा जर जगामध्ये कोण असेल तर तो बाप आहे बापाला विसरू नका बापाचे खूप मोठे उपकार आहेत आणि आपल्याला सर्व काही पोहोचत केलंय सर्व काही आपल्याला मिळवून दिलंय आणि आपलं अस्तित्व त्यांच्यामुळे निर्माण झालंय त्यांना आई वडील म्हणतात महाराज त्यांचे आशीर्वाद आहेत आपल्याला बापाचे किती उपकार आहेत महाराज कितीही दुःख असू दे त्याच्यात जीवनामध्ये तरी सुद्धा लेकराचं हित झालं पाहिजे ही बापानेच भूमिका निभवावी महाराज म्हणून बापाचा आदर ठेवा आईचा आदर ठेवा महाराज किती दुःख असू द्या जीवनामध्ये किती दुःख असू दे बाबा माझ्या डोळ्यातले आसव आवाज कोणी मायाने पुसताना उरी हुंडा गाठतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगडं जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली मला कसं होत मला कसं होत कोणी बाबा म्हणताना आणि प्रत्येकाचा बाप समोर उभा राहतो ज्यावेळेस आम्ही असा प्रसंग समोर सांगतो ज्यांचे आहेत ते भाग्यवान आहेत ज्यांचे नाहीत महाराज त्यांना विचारा काय दुःख आहे आणि म्हणून बापाचे उपकार आहेत मला कसं होत यार कोणी बाबा म्हणता उरी होत गोष्ट बापाची सांगताना आई वडिलाचे उपकार आहेत या देशाचे सैनिकाचे सुद्धा आमच्यावरती उपकार आहेत अरे माझ्या राजांचे उपकार आहेत आपल्यावरती अरे माझ्या देशाचा सैनिक सीमेवरती लढतो म्हणून आम्ही आनंदाने आज परमार्थ करतोय ऐका आम्ही आज आमच्या जीवनामध्ये आम्ही जे सुख भोगतोय हे सुख भोगत असताना महाराज रात्र रात्र या देशाचं रक्षण करण्याकरता आमचं रक्षण करण्याकरता या देशाचा सैनिक महाराज काय त्याग आहे त्याच्या जीवनामध्ये म्हणून त्याची सुद्धा आठवण करत जा स्मरण करत जा रोज अरे आहेत त्यांची करा जे शहीद झाले त्यांची आठवण करत जा ज्यांनी या देशाकरता धर्माकरता त्याग केलाय महाराज आपलं जीवन समर्पित केलं या देशाकरता धर्माकरता त्यांची आम्ही आठवण केली पाहिजे त्यांचे उपकार आहेत आमच्यावरती जरा आंखों में भरी लो पानी जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी अरे त्यांची आठवण करत जा रे मुलगी वाचली पाहिजे याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करा अरे मुलगी जर वाचली तर आई आहे मुलगी जर वाचली तर बहीण आहे मुलगी जर वाचली तर मावशी आहे अनेक पात्र निघून आली माझी माता माऊली असते ऐका स्त्री असते म्हणून मुलगी सुद्धा वाचली पाहिजे मुलगी सुद्धा वाचली पाहिजे चला वेळ संपलाय माझा पण आता काय लिहून पाठवलंय काय माहिती माझी कीर्तन सेवा थांबलेली आहे रोजच्या कार्यक्रमाने आवाज मी बसलेला आहे पण आता थोडस तुमचा आहे आग्रह तर करतो प्रयत्न जेवणा